नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत कमतरता असतील तर त्या दूर केल्या जातील. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचं उच्चस्तरीय आढाव्यानंतर आश्वासन. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या एम्ससाठी 3 नवी संचालक पदं निर्माण करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत 2 धक्कादायक निकाल. मरेचं आव्हान संपुष्टात तर जोकोविचची दुखापतीमुळे माघार. भारताची कर्णधार मिताली राज ठरली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 6,000 धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली महिला क्रिकेटपटू. देशाच्या ईशान्य भागातल्या परिस्थितीबद्दल पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त. केंद्रीय गृहराज्यमंत्री रिजिजू पाहणी करण्यासाठी आजपासून दौऱ्यावर. आणि राज्यात सर्वत्र पावसाची विश्रांती, दुबार पेरणीचं संकट. आणि आता सविस्तर वृत्त. अमरनाथ यात्रेकरू हल्ला प्रकरणातला संशयित लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि पाकिस्तानी नागरिक अबू इस्माईलचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हंसराज अहिर यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मू काश्मीरचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सुरक्षा व्यवस्थेत कमतरता असल्यास त्या दूर केल्या जातील असं अहिर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी केंद्र सरकार जम्मू काश्मीर सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन अहिर यांनी दिलं. जम्मू काश्मीरचे राज्यपाल NN वोरा, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांशी या दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली. काश्मीरमधला दहशतवाद लवकरच संपुष्टात येईल अशी आशा जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. जम्मूहून आज सकाळी 3,500 अमरनाथ यात्रेकरूंची 14वी तुकडी कडक सुरक्षा व्यवस्थेत काश्मीरला रवाना झाली. आतापर्यंत 1,68,000 भाविकांनी अमरनाथचं दर्शन घेतलं आहे. 7 ऑगस्टला यात्रेची समाप्ती होणार आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या एम्स अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संस्थांसाठी 3 नवी संचालक पदं निर्माण करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ही पदं तातडीनं भरण्यात येतील. भारत आणि पॅलेस्टाईन दरम्यान माहिती तंत्रज्ञान तसंच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या सामंजस्य करारालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात 60 वर्षांवरून 65 वर्षांपर्यंत वाढ करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. भारत आणि बांगलादेश दरम्यान सायबर सुरक्षा सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. तांदळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आणि दक्षिण आशिया क्षेत्रीय केंद्र स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सौदी अरेबियाच्या नजरान भागात एका घराला लागलेल्या आगीमध्ये 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात 10 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 6 जण जखमी झाले. हे सर्व कामगार होते. मरण पावलेल्या भारतीय नागरिकांमधले 4 जण उत्तर प्रदेशचे, 3 जण केरळचे तर बिहार आणि तामिळनाडूचा प्रत्येकी 1 कामगार होता. उरलेल्या 2 मृतांची ओळख अजून पटलेली नाही. त्या घराला दूर बाहेर जाण्यासाठी एकही खिडकी नव्हती. त्यामुळे गुदमरून 11 जणांचा मृत्यू झाला. जेद्दा इथल्या भारतीय दूतावासातले अधिकारी नजरान इथं दुर्घटनेची पाहणी करायला जाणार आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. 15 ऑगस्टपूर्वी सर्व व्यापाऱ्यांची जीएसटी अंतर्गत नोंदणी होण्यासाठी वेगानं काम करावं असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. क्रियाशील राज्यकारभार आणि वेळेवर अंमलबजावणी याविषयीच्या प्रगती या बहुआयामी व्यासपीठाची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्य सचिवांशी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधताना पंतप्रधानांनी हे निर्देश दिले. या बैठकीत पंतप्रधानांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित समस्यांचा आढावाही घेतला. महाराष्ट्रासह इतर राज्यातल्या रेल्वे, रस्ते आणि पेट्रोलियम क्षेत्रातल्या महत्त्वाच्या आणि अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पांचा आढावाही पंतप्रधानांनी घेतला. तसंच प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. जगाच्या एखाद्या भागात होणाऱ्या संशोधनाचे फायदे देशातल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचतात. 21व्या शतकामध्ये वाटचाल करणाऱ्या देशाच्या प्रगतीसाठी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कर व्यवस्थेची गरज आहे असं संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितलं. जळगाव इथं जीएसटी आयुक्तालयातर्फे आयोजित व्यापारी वर्गाच्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.
नाशिक विभागाचे जीएसटी आयुक्त PR शर्मा यावेळी उपस्थित होते। देशाच्या विकासात जीएसटी मोठं योगदान देईल असा विश्वास भामरे यांनी व्यक्त केला। नवीन कर प्रणालीमध्ये येत असलेली अडचण तसंच प्रश्नांची दखल घेऊन ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं। व्यापाऱ्यांना जीएसटीबाबत ज्या अडचणी येत आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी अकोला जीएसटी कार्यालयातर्फे एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। KMT सभागृहात झालेल्या या कार्यशाळेमध्ये जीएसटी कार्यालयाचे उपायुक्त सुरेश शेंडगे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी लघु व्यावसायिक आणि उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। राज्य सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असून फक्त 5,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचं सिद्ध होत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे। ते बुलडाणा इथं काँग्रेसच्या वतीनं आयोजित शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या एल्गार आंदोलनाच्या वेळी बोलत होते। केवळ 4.5 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचं ते म्हणाले। बुलडाणा इथल्या व्यापाऱ्यांच्या जीएसटी संदर्भातल्या अडचणीही अशोक चव्हाण यांनी जाणून घेतल्या। विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे यावेळी उपस्थित होते। या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर सरकार गोंधळलेलं आहे। एकामागोमाग एक आदेशांचा गोंधळ सुरू आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं। ते सोलापुरात बातमीदारांशी बोलत होते। जी स्पष्टपणाची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे की एकदा काय ते आदेश एकदाच काढा आणि त्या बँकांच्या मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये सरकारने जे काही ठरवलं असेल तशा पद्धतीच्या रकमा त्या ठिकाणी वळत्या होऊ द्यात आणि 1.5 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं पाहिजे। आणि मग विशेष करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1.5 लाख रुपयापर्यंतचे लाभार्थी कोण, त्यांची यादी, त्यांचा सातबारा कोरा झाला तर चित्र मिळालं पाहिजे। आणि त्याचबरोबर 1.5 लाखाच्या वरती वन टाइम सेटलमेंटमध्ये किती शेतकरी लाभ घेऊ शकतात, किती पात्र होणार आहेत, त्याची सुद्धा यादी सरकारकडनं आली तर ती निश्चितपणाने योग्य होईल। कोपर्डीच्या घटनेला वर्ष उलटूनही अजून आरोपींना शिक्षा नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा स्तरावर मूक मोर्चे काढण्यात येतील असं ते म्हणाले। मराठवाड्यासह राज्यात बऱ्याच ठिकाणी पेरणीनंतर समाधानकारक पाऊस झाला नाही। त्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली तर शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी अशी मागणी त्यांनी केली। कोपर्डी निर्भया प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी अहमदनगर शहरात दिल्ली गेट ते हुतात्मा स्मारकापर्यंत मराठा समाजाच्या वतीनं मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला। पुण्यातही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं बालगंधर्व चौकात मेणबत्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी इथं निर्भयाला आज दुपारी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। त्या ठिकाणी निर्भयाचं स्मारक बांधायला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातली कुडाळ इथली ऐतिहासिक घोडेबाव ही विहीर कोसळण्याच्या मार्गावर आहे। तिची योग्य दखल घेतली गेली नाही तर ती इतिहास जमा होईल अशी भीती स्थानिकांकडून आणि पर्यटकांकडून व्यक्त होत आहे। स्वार घोड्याला पाणी पाजण्यासाठी इथल्या विहिरीत पायऱ्यांनी उतरत असत। ही घोडेबाव पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक इथं येतात। मात्र ऐतिहासिक महत्त्व लाभलेली ही घोडेबाव खचली असून कोसळण्याच्या मार्गावर आहे। या विहिरीच्या आत झाडं आणि वेली वाढल्या असून त्यांच्या मुळांनी विहिरीच्या भिंती कमकुवत झाल्या आहेत। तसंच कोसळलेल्या भागातून पावसाळ्यात पाणी आत जाऊन भिंतींची झीजही होत आहे। ज्यावेळी कुडाळ शहरात संपूर्ण पाण्याचा तुटवडा निर्माण होतो त्यावेळी कुडाळ शहर ह्या विहिरीचं पाणी वापरत आजपर्यंत आलेलं आहे। ही जर विहीर नष्ट झाली तर एक इतिहासातली गोष्ट कुडाळ शहरातली नष्ट होणार आहे। ती ताबडतोब तातडीने दुरुस्त करावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे। विहिरीच्या दुरुस्तीचं आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। विहिरीचं मजबूतीकरण, त्याच्यानंतर विहिरीच्या आजूबाजूला पर्यटकांना फिरण्यासाठी एक मार्ग, पेविंग ब्लॉक्स, छोटंसं गार्डन त्याच्यामध्ये जेणेकरून ते सुशोभित दिसेल आणि त्या विहिरीचं माहिती देणारं माहिती फलक
असं त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. ऐतिहासिक अशा या घोडेबाव विहिरीची लवकरात लवकर दुरुस्ती होऊन तिचं जतन व्हावं हीच अपेक्षा. टेनिस जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल असलेला आणि गतविजेता इंग्लंडचा अँडी मरे याला इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. 24वा मानांकित अमेरिकेच्या सॅम क्वेरीनं मरेचा 3-6, 6-4, 7-6, 6-1, 6-1 असा पराभव केला. नोवाक जोकोविचला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचनं माघार घेतली आणि सामना सोडून दिला. राफेल नदालला हरवणाऱ्या गिलेस म्युलरला उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्याला मरीन चिलिच यानं 3-6, 7-6, 7-5, 5-7, 6-1 असं हरवलं. रॉजर फेडररनं मात्र आगेकूच कायम ठेवली आहे. त्यानं मिलोस रावनिकला 6-4, 6-2, 7-6 असं सरळ सेटमध्ये हरवलं आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यामध्ये जोहाना कॅन्टा हिनं विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. गेल्या 40 वर्षात विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारी ही पहिली ब्रिटिश महिला आहे. दरम्यान मुलींच्या गटामध्ये भारताच्या झील देसाईचं आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आलं. अग्रमानांकित कायला डे हिनं झीलचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. भारताची कर्णधार मिताली राज हिनं एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये काल 6000 धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारी ही पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. दरम्यान इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं काल भारतावर 8 गडी राखत दणदणीत विजय मिळवला. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ठेवलेलं 227 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पार केलं. भारताची सलामीवीर पूनम राऊतनं शानदार 106 धावा केल्या. स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला न्यूझीलंडबरोबर होणारा सामना जिंकण्याची गरज आहे. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर आहे. 24 जिल्ह्यातले 17 लाखाहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा 75% भाग पाण्याखाली गेला आहे. अरुणाचल प्रदेशात झालेल्या भूस्खलनात ढिगाऱ्याखालून 44 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतात आलेल्या पुराबाबत चिंता व्यक्त केली आहे. मोदी यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांना वैयक्तिकरित्या बचाव कार्याची पाहणी करायला सांगितलं आहे. रिजिजू आज उच्चस्तरीय केंद्रीय पथकाबरोबर अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूरच्या दौऱ्यावर जात आहेत. राज्यात बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. काही भागात पावसाची रिपरिप सुरू असली तरी हा पाऊस पिकांसाठी पुरेसा नसल्यानं दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असून दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत कमतरता असतील तर त्या दूर केल्या जातील. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचं उच्चस्तरीय आढाव्यानंतर आश्वासन. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या एम्ससाठी 3 नवीन संचालक पदं निर्माण करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत 2 धक्कादायक निकाल. मरेचं आव्हान संपुष्टात तर जोकोविचची दुखापतीमुळे माघार. भारताची कर्णधार मिताली राज ठरली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 6000 धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली महिला क्रिकेटपटू. देशाच्या ईशान्य भागातल्या पूर परिस्थितीबद्दल पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त. केंद्रीय गृहराज्यमंत्री रिजिजू पाहणी करण्यासाठी आजपासून दौऱ्यावर. आणि राज्यात सर्वत्र पावसाची विश्रांती, दुबार पेरणीचं संकट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.